बरोबर आहेत माजलगावचे सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब. त्यांनी आज पंचायत समिती गणामार्फत महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणारा शिवछत्रपती राजस्व महाअभियानाच्या माध्यमातून जनतेचे कामे मार्गी लागलेले आहेत. तरी साहेबांना आपण विचारू, साहेब ह्या मोठ्या प्रमाणामध्ये धारूर तालुक्यातील आणि मंडळ विभाग तेलगाव अंतर्गत आपण स्वतःविषयी लोकांचे कामे मार्गी लावून मोठा प्रतिसाद जनतेचा दिसून येतो, त्याबद्दल काय सांगताय? लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतात. असा शिबिर घेण्याच्या मागचा हेतू एवढाच आहे की ते प्रलंबित प्रश्न प्रशासनासमोर जावेत आणि त्याच्यामध्ये ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई व्हावी. आज मला आनंद आहे की या ठिकाणी अंदाजे 300 ते 350 लोकांना प्रमाणपत्र देण्याचं काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे रस्त्याचे वाद असतील, कोणाच्या सातबाऱ्याची काही दुरुस्ती असेल, ही कामंसुद्धा मार्गी या ठिकाणी लागली. सर, शेवटचा प्रश्न आहे, हे जी जनतेच्या माध्यमातून कामं घेऊन आलेले होते, आपण जे आश्वासनं दिली कामं होणारे आपण केले, परंतु त्यांचे कामे मार्गी लागतील का पुढे? नक्की लागतील. त्याच्याकरता थोडा पाठपुरावाही करावा लागतो लोकांना. निश्चितपणानं पाठपुरावा केल्यानंतर माझ्याकडेही पाठपुरावा करायला हरकत नाही. कोणाचं काही काम पेंडिंग असेल, प्रलंबित असेल तर माझ्याशी संपर्क केल्यानंतर मी स्वतः त्या कामामध्ये लक्ष घालतो. सदरील आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब म्हणतात की येथील जी जनतेचे कामे घेऊन शिनी जनता आलेले आहे, त्यांचे म्हणजे कामे मार्गी लागलेले असून शिनी भविष्यात देखील त्यांचे कामं होण्यासाठी मी आमदार या नात्याने प्रयत्न करीन आणि नक्कीच माझ्या भागातील जी लोकांची समस्या आहेत आणि महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेला किल्ले धारूर तालुक्यातील पंचायत समिती गण येथे लोकांनी आवर्जून उपस्थित लावली, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन व्यक्त करून शनी पुढील कामे मार्गी लावली. अशी प्रक्रिया लावी देवकरला माहिती देताना सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब लावी देवकरला माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबूराव तिडके, लावी देवकर स्पीड. या बरं तुम्ही यावर खाली तुमचं झालं साहेब? हो साहेब, तुमची तक्रार करणार आहे. तुम्ही जोरात बोलता, तुम्ही आता बोलतो आमदार साहेबांना सुद्धा बोलतो. आज समोरून या ना, थोडी जागा सोडा. झालेले या खाली, तुम्ही गर्दी केल्यावर कशा येणार रे महिला? या बरं खाली, एक जण थांबा. दिलेलं आहे. माझ्याकडे पाठव म्हणलं ना, एक महिना झाला सर, दिलं नाही आम्हाला. तुला दिले का ते? माझ्याकडे पाठवून दे ना. ठीक आहे, जे मालकी हातामध्ये हो दादाचा नंबर द्या. दादा, जे जुन्या मालकी हक्कामध्ये ज्या नोंदी आहेत त्याचं माझ्याकडे दे, मी तुला आदेश देतो त्याला मालकी हक्कात घे म्हणून. जे नवीन आहे त्याला नाही, तू नोंदी काढून देईन ते. मालकी हक्कामध्ये जेवढे आहे तेवढे तर माझ्याकडे दे, पाठवून दिले म्हणतो तू. नाही नंबर लिहून देतो ना, नंबर पाहिजे तुम्हाला. त्यांची यादी करून प्रस्ताव माझ्याकडे दे, मी आदेश देतो ना. यादी आणि रजिस्टरची सत्यापन दाखल केली का? दाखल करू नको मला आदेश. एवढे मी तपासते. ते आदेश घेऊन जा त्यांच्या माझ्याकडे येऊ द्या, उद्या त्याला दे, मी आदेश देतो. ते लगेच पत्र घे त्यांच्याकडे. थोडं त्याला कुलर पसंत माझ्या नावावर किती आजची 3 महिने माझं
मंगळवारी सगळ्या विषय या तुम्ही सोमवारी तुम्ही या. त्याशी एकदा समजून सांगा जरा. त्याला मी बोलून घेतो समर्थन कर. बरं मंगळवारी या. मंगळवारी या. नाव सांगा मला नाव सांगा. मला नाव सांगा. खाजगी जागेवर अतिक्रमण स्वतःच काढावं लागतं. खाजगी नाही ना, नाव सांगा. गट नंबर आहेत ना. गट नंबर कोणाचे? तुमच्या मालकीचे नाही. नैसर्गिक नाव आहे. नैसर्गिक नाव. 7-12 कोणाचे नाव आहे त्या गटाच्या? गटाच्या 7-12 कोणाचे नाव आहे? किती हप्ता राहिला तुमचा? पहिलं बी नाही टाकलं. हप्ता पहिल्या यादीमध्ये नाव येतं, पण ह्यांचे मालक वारल्यामुळं मालकाच्या नावावर दादाचं का नाव घालतो? यानं कोणी इकडे स्टेजवर सानं पाणी त्यातील महसूल विभाग पंचायत समिती गणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 2 महसूल मंडळ तेलगाव येथे सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी उपस्थित राहून प्रत्येक विभागाच्या मार्फत येणाऱ्या विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बोलावून या धारूर तालुक्यातील आणि महसूल मंडळ तेलगाव अंतर्गत येणाऱ्या गावामधील जनतेला बोलावून कामे मार्गाला लागलेले आहेत आणि ज्यांनी म्हणजे तेलगाव नगरीचे विद्यमान सरपंच आहेत बाबूरावची लगड साहेब त्यांना आपण विचारू आपल्या ह्या स्वगावामध्ये तेलगाव मंडळात अंतर्गत येणाऱ्या महसूल विभागातील तेलगावमध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत कार्यक्रम राबविलेला आहे त्याबद्दल काय सांगताय? सगळ्या विभागाचे अधिकारी आलेले होते. सगळ्यांचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न जे होते ते व्यवस्थित मार्गी लागले. सगळे छान झाला कार्यक्रम. तर आपल्याला आशा वाटते का आता जे लोक निवेदन घेऊन आलते ते सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके म्हणजे बरोबर अर्ज घेऊन गेले ते मार्गी लागतील का? 100% आश्वासनाची खैरात तर होणार नाही ना? नाही असं होणार नाही. हा 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 100% काम होऊन जाईल. बरं काय आपल्या ह्या राजे शिवछत्रपतींच्या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलेलं असल्यामुळे आनंद वाटतोय का? हा आनंद वाटतो ना. कारण पहिल्यापासूनच सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांचे लाडके गाव म्हणून तेलगाव नगरीला पाहिले जाते त्याबद्दल आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय साहेब. आपण विद्यमान सरपंच आहेत. आमदार साहेबाचा आपल्या पाठीमागे खंबीरपणे विकास रूपी आशीर्वाद आहे. कामं होतील का? हा काम 100% होतील. का नाही होणार? हां हां तर आपण मंडळ अधिकारी महसूल विभाग
आंबेवडा गावचे काय नाव ते तेलगाव महसूल मंडळाचे मंडळाधिकारी वाघमारे साहेब, स्वप्नील वाघमारे. काय सांगताय साहेब, हे जे आज लोक आलते समजा गोरगरीब जनता आहे ते तुम्ही नुसते अर्ज घेतलेत ते मार्गी लागतील का? नक्कीच आपण या छत्रपती शिवाजी महाराजेश्वर समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 आज आपण 14 मार्चमध्ये तेलगाव इथे हा आयोजित केला होता. एका मंडपामध्ये जवळपास 22 टेबल लावून 22 वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या विभागाचे जे अर्ज आलेले आहेत ते नक्कीच जे नियमामध्ये बसतील ते येत्या 8 ते 15 दिवसामध्ये त्या डिपार्टमेंटला आपण पाठवणार आहोत आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याचं इथे आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न 100% करणार आहोत. महसूल विभाग तेलगावचे तलाठी साहेब आहेत आपल्याबरोबर. साहेब चौधरी साहेब आहेत, म्हणजे चांगले मनुष्य ऐकण्यात तर आहेत, कधी प्रसंग आला नाही पण सगळे काम चांगले करतात. चौधरी साहेब काय सांगताय, महसूल विभागामध्ये आपल्या गण तेलगावमध्ये कार्यक्रम आयोजित केलाय? आपले तेलगाव मंडळाचे मंडळाधिकारी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे आमच्याकडे जे निवेदन अर्ज आलेले आहेत आम्ही तात्काळ निकाली काढण्याचे प्रयत्न करू आणि ते काढणारच आम्ही. बस सदरेल मंडळ अधिकारी आणि वाघमारे साहेब आणि चौधरी साहेब सांगतात आणि गावचे सरपंच बाबुरावजी लगड देखील सांगतात की जे लोक कामी घेऊन आले ते नक्कीच मार्गी लागतील. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवस कव्हरेज.